नमस्कार प्रेक्षकांनो, लग्नानंतर होईलच प्रेमच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. मानिनी काकू देवासमोर प्रार्थना करत असतात, माझ्या घरावर कुठल्याही प्रकारचं संकट नको येऊ देऊ. त्याच वेळेला मानिनी काकूंची मैत्रीण येते. ही तीच मैत्रीण आहे प्रेक्षकांनो जिचं कॅफे होतं आणि लग्नानंतर पण काव्याचं बाहेर अफेअर आहे हे तिने मानिनी काकूंना सांगितलेलं होतं. ही तीच मैत्रीण. बघितल्यानंतर मानिनी काकूंना तर धक्काच बस. सगळ्या त्या जुन्या गोष्टी त्यांना आठवतात. तर त्यामध्ये आल्यानंतर मानिनी काकूंकडे माफी मागतात. अगं मानिनी, मी तुला माझा चष्मा घालून जग दाखवण्याचा प्रयत्न करत होती, पण त्याची शिक्षा मलाच मिळाली. माझं कॅफे बंद झालं. माझा मुलगा आणि सून दोघंही ऑस्ट्रेलियाला शिफ्ट झाले. आणि आता मला नातूसुद्धा झाला आहे, पण त्याचं तोंडसुद्धा बघता नाही आलं गं मला. देवानी शिक्षाच दिली. आणि मला तुझ्या सुनांबद्दल कळालं की त्या दोघीही प्रेग्नेंट आहे. म्हणून म्हटलं आता आपल्या मैत्रिणीचं तरी अभिनंदन करायला जावं, म्हणून मी तुला भेटायला आले. मानिनी काकूही तिला विचारतात, पण तुला कोणी सांगितलं? तेव्हा त्या सांगतात, आशा तुझ्या घरामध्ये कामाला आहे ना, तिची बहीण निशा माझ्या घरात कामाला आहे, तिने सांगितलं मला. तेव्हा मी आली तुझं अभिनंदन करण्यासाठी. तर त्यांनी काही गिफ्ट्स आणलेले असतात, त्यामध्ये कपडे, बाहुली वगैरे असते. ते गिफ्ट देताना बाहुली खाली पडते आणि मानिनी काकू तर एवढ्या चिडतात त्यांच्यावर. बाहुलीच का गिफ्ट आणली? तुला कोणी सांगितलं का माझ्या स्वप्नांबद्दल? कोणी बाळ येण्याच्या आधी अशा वस्तू आणतं का गं घरात? तू जा बरं इथून, हे सगळं घेऊन जा. हात धरून त्यांना बाहेर काढतात. किंवा आशाताई थांबवण्याचा प्रयत्न करतात, पण मानिनी काकू कोणाचे ऐकत नाही. मानिनी काकूंची मैत्रीण म्हणते, अगं मानिनी, असं करू नको. कोणी एवढं प्रेमाने गिफ्ट आणलं असेल तर नाकारायचं नसतं. नशीब पण आपल्याला नाकारतं. तर मानिनी काकू अजून चिडतात, अगं बाई तू जा गं. दरवाजा लावून घेतात आणि आशाला सुद्धा ओरडतात, आशा तुला माहिती आहे ना, 3 महिन्यापर्यंत बाहेर कोणाला सांगायचं नसतं, तरी तू कशाला सांगितलं? किंवा आशाही काही बोलत नाही, शांत राहते. तर जीवा मानिनी काकूंना शांत करतो आणि आशा पाणी आणून देते. किंवा रूममध्ये आल्यानंतर त्या पाण्याकडे बघतो आणि सगळा विचार करतो की आई असं का करत असेल? पानं आणून मी काही चूक तर नाही ना केली? नंदिनी येते, काय विचार करताय? भूक लागली का? थोडा उशीर होईल आज स्वयंपाकाला. जीवा म्हणतो, मला काही हरकत नाही, पण तुला तर नाही ना भूक लागली? आणि आपल्या मिनी नंदिनीला? विचार करत होतो की आई असं का वागत असेल. नंदिनी सांगते, हो ना, आशाताई सांगत होत्या की आई खूप चिडलेल्या होत्या. जास्त झालं का खाली काही? तेव्हा जीवा पण सांगतो, हो, पण त्या बाहुलीला बघून असं का वागली असेल आई? नंदिनी सांगते, मला असं वाटतं अजून काहीतरी दुसरं कारण असेल. मी विचारते आईंना, मला सांगतील त्या. शारदा काकूंनी आणलेला ड्रेस दाखवते नंदिनी जीवाला. मला आणि काव्याला सेम कलर आणलाय, तर व्हाईट लेगीज घालायचा विचार करतोय आम्ही. छान दिसेल ना? जीवा पण म्हणतो, हो, ड्रेस छान आहे आणि घातल्यानंतर अजून छान दिसेल. बरं, मी माझ्या कामाचं बघतो. तुला बोललो होतो ना, पाळणाघराच्या रिन्युएशनची PPT बाकी माझी. आज मला कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करावं लागेल. तसे माझे 2 प्लॅन ठरलेले. पहिला म्हणजे सगळं फर्निचर असं छोटं छोटं असेल. मऊ मऊ गादी, मऊ मऊ भात खाल्ल्यानंतर मुलं लगेच लुडकतील. दुपारी छान झोप झाल्यानंतर संध्याकाळी खेळायला तयार. आणि दुसरी आयडिया एकदम कमाल आहे, पर्सनली मला खूप आवडली. सगळीकडे किल्ल्याचा लुक देणार आहे आणि वर छतापासून मी दोऱ्या सोडणार आहे. आणि तिथे शूर मावळ्यांच्या कथांची पुस्तकं पण ठेवणार आहे मी. म्हणजे मुलांचं खेळून झाल्यानंतर ते पुस्तकं वाचतील आणि आपल्या महाराजांचा इतिहास त्यांच्या नसानसात रुजेल. नंदिनी पण सांगते, खूप छान कल्पना आहे तुमची, तुम्ही नक्की असं करा. तर दुसरीकडे मानिनी काकूंच्या डोक्यामध्ये विचारांचं चक्र काही थांबलेलं नसतं. त्याच वेळेला तिथे मिथून काका येतात. हो वहिनी, तुम्हाला मी काल बोललो होतो ना पैशाबद्दल. तर मानिनी काकू त्यांच्या पॉकेटमधनं पैसे काढतात. तर मिथून काका सांगतात, अहो वहिनी, हात खर्चासाठी नाही पाहिजे, मी तुम्हाला काल बोललो होतो ना. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, हो, मी आता म्हातारी झाली आहे ना, मला काही आठवण राहत नाही, विसरली मी पैसे काढायचं, मी नंतर देते तुम्हाला. मिथून काकांना पण थोडं वाईट वाटतं. वहिनी, काही टेन्शन आहे का? तेव्हा मानिनी काकू म्हणतात, मिथून भाऊजी, आपण नंतर बोलूया, आता जाता का तुम्ही? तर मिथून काका तिथे निघून जातात. वसू आत्या तिथे येतात. अगं मानिनी, किती टेन्शन घेते, आणि तुझी मैत्रीण का आली होती इथे? आणि त्यात तिने असे गिफ्ट आणले. मला तर ना गुरुजींचं काही कळतच नाही, त्यांनी असं कोडं का घातलं असेल मला? तर मानिनी काकू विचारतात, कोडं म्हणजे नेमकं काय बोलले ते? वसू आत्या सांगतात, अगं त्यांनी मला सांगितलं की काव्याच्या हातात बाळ दिसते, पण ते काव्याचंच असेल असं नाही म्हटलं ते. तेव्हा मला असं वाटतं की तू एकदा गुरुजींकडे जाऊन यावंस आणि त्यांना हे कोड्याचा अर्थ तरी विचार. मानिनी काकूंचं परत टेन्शन वाढून जातं आणि वसू आत्यांना तर मानिनी काकूंची अवस्था बघून हसायला येत असतं. ते त्यांच्या रूममध्ये येतात तेव्हा विजय बर्गर खात बसलेला असतो आणि तो वसू आत्यांना पण देतो. त्या थोड्या टेन्शनमध्ये दिसतात. तेव्हा विजय विचारतो,
अहो खा ना, का नाही खाते, टेन्शन कसलं घेत आहे. तर वसू आत्या सांगतात, पार्थ आणि जीवा उद्या घरीच असणार आहे, बाहेर कोणीच जाणार नाही. काव्याला धडा कसा शिकवायचा. तेव्हा विजय सांगतो, तुम्ही टेन्शन घेऊ नका, सगळे बाहेर जातील, मी सोय करतो ना. तेव्हा वसू आत्या सांगतात, पण तो मिथून आहे ना, देशमुखांच्या भिंतीला चिपकलेल्या पालीसारखा. तर विजय सांगतो, ती पाल पण मी बरोबर बाहेर काढतो, फक्त थोडा खर्च लागेल. वसू आत्या विचारतात, खर्च. मिथून काका त्यांच्या रूममध्ये विचार करत बसलेले असतात की आता पैशाची सोय करायची कशी. त्याच वेळेला विजय तिथे येतो आणि उघडदार देवा, आता उघडदार देवा बोलतच येतो. मिथून काका विचारतात, आता कोणतं दार उघडणार, तेही रात्रीच्या वेळी. विजय म्हणतो, जरा मंद आहात का हो तुम्ही, श्रेयाच्या फीचे पैसे भेटले. मिथून काकांचा चेहरा उतरतो. तर विजय म्हणतो, हां, हा खरा चेहरा आहे तुमचा, सतत खांदे पडलेले, फक्त वय वाढत राहिलं पण कर्तृत्व झिरो. तर मिथून काका विजयची कॉलर पकडतात. असं मी नाही म्हणत, तुमच्या पूजनीय मानिनी वहिनी म्हणतात. खरं नाही वाटत आहे ना, चुकलंच माझं, रेकॉर्डिंग काढायला पाहिजे होती मी. पण तुमच्यासाठी एक ऑफर आहे, कधी माझी गरज वाटली ना, फक्त शब्द टाका, तुमचं काम झालेलं असेल. उघडदार देवा म्हणत तिथून निघून जातो. तर दुसरीकडे काव्या पार्थ झोपलेले असते. काव्या इकडून तिकडे कूस बदलत असते आणि दुसरीकडे मानिनी काकू त्यांच्या रूममध्ये झोपलेले असतात. त्यांना त्याच वेळेला बाहुली जिन्यावरून पडण्याचं स्वप्न पडतं. त्या डचकूनच जाग्या होतात. असं स्वप्न का पडत असेल मला सारखं सारखं, त्यांना अगदी अस्वस्थ वाटत असतं. त्याच वेळेला काव्या कूस बदलून खाली पडणार, तर पार्थ तिला अडवतो आणि त्याच्याजवळ घेतो. म्हणजे जसं मानिनी काकूंना स्वप्न पडलं बाहुली पडण्याचं, तसं काव्या पडणार की काय असा प्रश्न पडतो. पण आता सध्या तर तसं काही दाखवलं नाही त्यांनी. तर मानिनी काकू मोबाईलमध्ये बघतात तर 3 वाजलेले असतात. यावेळेचे स्वप्न खरे ठरतात ना. पण नाही, असं काही होणार नाही, मी उद्याच गुरुजींकडे जाऊन येते. तर दुसऱ्या दिवशी सकाळी पार्थ मानिनी काकूंना विचारतो, आई, काल सुनीता मावशी आल्या होत्या, तू परत त्यांच्यावर चिडली. तर मानिनी काकू जीवावरच चिडतात, तू केलास ना चोंबडेपणा, तू सांगितलं ना पार्थला. तर जीवा सांगतो, अगं मी कोणालाही काहीच सांगितलं नाही, तू माझ्यावर का चिडते, मी काय तुझं घोडं मारलंय. तेव्हा मानिनी काकू सांगतात, तू पाळणा आणलास आणि परतसुद्धा केलेला नाही. तेव्हा पार्थही बोलतो, राहू दे गाई, मी सुद्धा लगेचच शांत होतो. तर मानिनी काकू त्याला विचारतात, तू सुद्धा काय, तू काय केलं आता. पार्थ मनातच विचार करतो, आईला जर कळलं ना मी शूज आणि टी-शर्ट आणलं आहे तर माझ्यावरच भडकायची. तो लगेच जीवावरच ओरडतो, मी सुद्धा म्हणत होतो की तो पाळणा देऊन टाक परत. आगाई टेन्शन घेऊ नको, सगळं ठीक होईल. तेव्हा नंदिनी सांगते, आई मी काय सांगते, पुढच्या सोनोग्राफीच्या वेळेला तुम्हीही आमच्यासोबत, म्हणजे तुमचं टेन्शन थोडं कमी होईल. तर जीवा म्हणतो, हो आता तूच निस्तार हे सगळं, तू सांगितलं ना काव्याची काळजी घ्यावी लागेल असं डॉक्टर म्हटले. आणि काकू जीवावर चिडतात, माझ्या सुनेला काही बोलू नको हां, जाऊ दे, मी गुरुजींकडे जाऊन येतेस. तेव्हा पार्थ म्हणतो, पाळणा गुरुजींना देणार आहेस. जीवाई हसत असतो. तर मानिनी काकू त्याच्यावरही चिडतात, करा तुम्ही, चेष्टाच करा माझी, मी जातेच इथून. त्या गुरुजींकडे जायला निघतात. त्याच वेळेला मिथून काका त्यांना अडवतात, बहिणी काल मी बोललो होतो ते. तेव्हा मानिनी काकू म्हणतात, अहो भाऊजी, मी ना आता बाहेर चालली, ती जाता मला काही सांगू नका. तिथून निघून जातात. तर मिथून काकांना पण थोडं वाईटच वाटतं. पार्थ विचारतो, काय रे काका, काय झालंय. पण मिथून काका काही न सांगता तिथून निघून जातात. तेव्हा जीवा विचारतो, आता याचं काय बिनसलं, कोडं सुटेत नसेल बहुतेक. तर हा भाग इथेच संपतो. पुढील भागात बघायला मिळतं की घरात कोणीच नसतं, फक्त काव्या असते. आणि त्या वेळेला वसू आत्या आणि विजय लाईटीचं मेन स्विच ऑफ करतात आणि अंधार झाल्यामुळे काव्याला अगदी अस्वस्थ वाटत असतं. ती रूममधून येते, तिच्या हातामध्ये पाण्याची बॉटल असते, तिथेच ती पाणी पिणार. त्याच वेळेला बॉटल खाली पडते आणि ते पाणी सगळे जिन्यामध्ये सांडलेलं असतं. त्याच वेळेला काव्या जिना उतरत असते आणि तिचा पाय सटकतो. तर आता उद्याच बघायला मिळेल की नक्की काय होतं ते. काव्या खरंच पडते की तिला कोणी सावरतं. तेव्हा उद्या पुन्हा भेटूया. लग्नानंतर होईलच प्रेमच्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझ्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा प्रेक्षकांनो प्लीज. आणि बेल आयकॉन दाबायला तर अजिबात विसरू नका. सर्वात महत्त्वाचं म्हणजे स्वतःची काळजी घ्या.